या ठिकाणी आधी गुणाकार करा, देन हाफ हे करा आणि नंतर कटकुट करून हे करू शकता. तुम्हाला या ठिकाणी मी बेसिक शिकवलेलंच आहे. या ठिकाणी आधी गुणाकार करून घेऊ. 7 5 35, 3 7 × 42 ने 3 45, 4 7 × 28, 28 ने 4 32 झालं. 28 आणि 4 32. ठीक आहे. आता प्लस, आता हे 125 12.5 चे 125 थेट लिहा असं सांगितलेलं होतं. त्याला टक्के चिन्ह लागलेलं असेल तर थेट भागिले 1000 करा, गुणिले 658 प्लस 876.75 इज इक्वल टू व्हॉट. बघूया काय येतं. तर आता इथं 125 चा पाडा पाठ असला पाहिजे. 125 1 125, 125 8000, 8 1 8, 8 8 64 उरला नाही, भाग नाही जाणार, गलत. हां तरी देऊन बघू लेखाले. हां भाग देऊनच बघू. 8 1 8, 8 8 64 उरला 1 झाले 18, 8 2 16, 18 मधून 16 गेले, उरले 2 उरले. 2 चे 20 पॉईंट दिल्याबरोबर 2 चे झाले 20, पुन्हा 8 2 16, उरले किती 4 झाले 40 आणि 8 45 गेला भाग. 82.25 चा भाग गेला. देअरफॉर 3255 अधिक 82.25 प्लस 876.75 झालं. याची करूया बेरीज. बेरीज करत असताना हे जे 0.25 आहे ते जैसे ते. आता 2 आणि 5 झाले 7, 8 आणि 5 होतात 13, हात चावला 1 म्हणजे इथं आले 3337.25 अधिक 876.75. आता याची आडवीच जर समजा तुम्ही बेरीज करायचं ठरवलं तर 5 आणि 5 10, हात चावला 1, 8 आणि 2 10, हात चावला 1, 7 आणि 7 14, हात चावला 1, 8 आणि 3 11, हात चावला 1, 9 आणि 3 12, हात चावला 1. ओके. तर 4214 आन्सर येते. 4214 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फर्स्ट ऑप्शन इथं राईट येते. 36 चे आन्सर बरोबर आलं. 37 कडे जाऊ. या ठिकाणी भला मोठा जरी ब्रॅकेट असेल तरी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते. कसं? सलग त्याने कॅल्क्युलेशन करू. सर्वप्रथम याचं कॅल्क्युलेट करू की 5924 मधून 6729 जात नाही. ठीक आहे, मान्य आहे. मात्र मोठ्या संख्येतून लहान संख्या तर आपण काढू शकतो. सो 6729 वजा 5924, इथं आले 3, इथं 0, इथे 9 8 17 हात चावला 1 म्हणजे 803 येतात. वजा 803 अधिक 7498 वजा 3719 वजा 2937 ब्रॅकेटच्या बाहेर जे काय असेल ते. ब्रॅकेटच्या बाहेर पुन्हा वर्गमूळ आला, पुन्हा वर्गमूळ काढ लागते. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी वजा अधिक आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या पुन्हा वजा करावं लागेल. 7498 वजा 803. या ठिकाणी 5 9 8 आणि 6 14, हात चावला 1 6, 6695 येते मित्र. या ठिकाणी 6695. मात्र मोठ्या संख्येचे चिन्ह आहे म्हणून प्लस, आता मायनस नाही द्यायचं. पुन्हा आता इथे पुढे गेलो तर -3719 वजा 2927. ठीक आहे. आता एवढं आपण इच्छा इथं वजाबाकी करू शकतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची आहे. या ठिकाणी 15 तून 9 गेले 6 राहिले, 9 6 15, हात चावला 1, इथं उरतात 7 झालं. या ठिकाणी किती आले? 7 आले. ओके. 9तून 2 गेले 7 राहिले. आता या ठिकाणी 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले, 9 आणि 7 16, हात चावला 1, 6तून 4 गेले तर 2 राहिले. 2976 वजा 2937. 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले, 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले, 9 राहिले. हातचा एक या ठिकाणी दिला, 4 झाले. 7तून 4 गेले, 3 राहिले. म्हणजे प्रॉपर आन्सर मित्र या ठिकाणी 39 येतं का? 39 आलं. पण आन्सर तर 39 नाही आहे, कारण की गुणिले इकडे आलेला आहे 39. तर आपल्याला अख्खा जो ब्रॅकेट आहे तो 39 मध्ये इन्क्लूड झाला. आता आपल्याला काय करावं लागेल? वर्गमुळामध्ये 11449 ला कन्व्हर्ट करावं लागेल आणि वर्गमूळ काढावं लागेल.
9 साठी 3 किंवा 7 घेत असतो. 2 अंक कॅन्सल करायचे. हे जे 114 आहे त्याच्या आधीची वर्गसंख्या नंतरची वर्गसंख्या. आधीची वर्गसंख्या 10चा वर्ग 100 आणि नंतरची 11चा वर्ग 121. हे 10 इथे लावायचे, हेच 10 इथे लावायचे. कोणता वेळ जवळ आहे? इथं 14चा गॅप्स आहे, इथे मात्र थोडीशी कमी गॅप्स आहे. म्हणून हे येते 107. देअरफॉर याचं निघालं 39 आणि गुणिले याचे निघाले 107. याचा गुणाकार करावा लागेल म्हणजे प्रॉपर आन्सर आपल्याला आला असं समजा. 7 9 63. 6 आजचे 7 9 63. 6 आजचे 7 3 21. 21 आणि 6 27 झालं. आता जर असा शून्य जर आला ना तर 2 क्रॉस मारून घ्यायचं असते. हे पण बेसिक आहे. याच्यानंतर शून्य जर आला तर पुन्हा आता घेऊ आपण 1 चा गुणाकार म्हणजे 39 झाला. आपला आन्सर आला 3 7 9 2 11. इथं 4 4173 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे. येस. चला, खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी बॉडमासच्या नियमानुसार पहिले भागाकार करा. 19 दोन्ही 38. नंतर मग गुणाकार करा. 24 दोन्ही 52. 60 वजा 52 म्हणजे 8. फर्स्ट ऑप्शन राईट. नेक्स्ट, या ठिकाणी बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. सो ब्रॅकेटच सॉल्व्ह करावं लागेल. या ठिकाणी 2तून 6 जात नाही म्हणून 12तून 6 गेले, 6 राहिले. हा चालला 1. 10तून 9 गेले तर 1 राहिले. इथं 16. 16 ने हे 5 म्हणजे 21. 1260 भागिले 42 गुणिले आता इकडे आले 21. आता आडवा भाग जातो या ठिकाणी. 21 1 21. 21 दोन्ही 42. 2 1 2. 2 सकम 12. 2 3 6 आणि इथं 0 म्हणजे 630 आन्सर आलं. एवढं स्पीडी आन्सर निघू शकते. नेक्स्ट, या ठिकाणी मित्रांनो ब्लॉक्स बघा कसे आहे. हा फर्स्ट ब्लॉक, हा सेकंड ब्लॉक अँड इट्स अ थर्ड ब्लॉक. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्ही बेसिकली आन्सर काढायचं याचा. बी केअरफुल, लक्षात घ्या. पहिला ब्लॉक आपण घेऊया. 24 गुणिले ही जी संख्या आहे ना 16.67. या 16.67 ला डायरेक्ट आपण काय करू, डायरेक्ट 1667 लिहू आणि भागिले 2 अंकानंतर पॉइंट आहे. 2 अंकानंतर, 1 अंकानंतर होता पॉइंट तर 1000 घेत होतो. 2 अंकानंतर आहे तर 10,000 घेऊ. घेतले 10,000. ओके. आता एवढा ब्लॉक झाला. प्लस इथे सुद्धा तसंच करू. 36 आहे. किती आहे? 36. याला अप्रोक्सिमेट व्हॅल्यूने सुद्धा काढता येणार. पण तरी पण आपण आपल्या पद्धतीने काढू, कारण की तिथं असं स्पष्ट नाही दिलं की अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढावा म्हणून. 36 गुणिले याला सुद्धा पूर्णत्व प्राप्त करून देऊ. 1 1 1 1. 11.11चे 1111 भागिले सेम टू सेम 10,000 का करायचे हे तुम्हाला माहितच झालेलं आहे. 2 अंकानंतर पॉइंट आहे म्हणून. प्लस इथे सुद्धा तसं 42 गुणिले 1428 भागिले 10,000. ओके. आता प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन त्याच्या पद्धतीने केलं की आपल्याला प्रॉपर आन्सर येण्याची दाट शक्यता असते. ओके झालं. आता बघा काय आन्सर येणार आहे. या ठिकाणी आपण जर समजा कॅल्क्युलेट करत गेलो तरी भाग जाऊ नाही शकत इथं, कारण की इथे विषम संख्या आहे. इथं सुद्धा विषम संख्या आहे आणि इथं सुद्धा विषम संख्या आहे. अशा वेळेस आपण काय करायचं, हे 4 शून्य कट केले की 4 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. इथे पॉईंट जातो मित्रा. म्हणजे 24 गुणिले 0.1667 येते. असं येते ते. लक्षात आलं? ओके. त्याच्यानंतर इथे सुद्धा तसंच होते. 4 कट केले तर इथे पॉईंट जातो. 36 गुणिले 0.1111 येते. प्लस इथे सुद्धा तसंच होते. 42 गुणिले 0.1428 येते. झालं. मग आता हे आपण सगळं कॅल्क्युलेट केलं बघा. कारण की या इच्छेतच आपण भाग पण दिला. सर्व गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर केल्या. ठीक आहे. हां, टक्केचं चिन्ह गायब झालं मात्र. असं करताना हे टक्केचं चिन्ह कट झालं प्रत्येक वेळेच. या पोझिशनवर आपण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आणखी बेसिक कसं असते माहिती आहे का तुम्हाला? सर्वात खास बेसिक की हे जे टक्केचं चिन्ह कट झालं की याला 2 शून्य असते ना, तर 2 घरं इकडे सरकावं लागते. आले डायरेक्ट इथंच येतो आपण. असं
याला कट करायचा, हा इथं सरकवायचा डायरेक्ट इथं, हे डायरेक्ट आपण इथे येतो आणि डायरेक्ट इथे येतो. आता कॅल्क्युलेशन करत असताना याचा गुणाकार करावा लागेल आपल्याला, याचा गुणाकार. आता आपल्याला असं वाटतं की हे 24 येणार, हे 36 येणार, हे 42 येणार, असं येत नाही दादा. या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायला लागते 1667 गुणिले 24. पॉईंट थोड्या वेळासाठी निग्लेक्ट करा. 4 7 28 2, 4 कम 24 आणि 2, 4 7 28 2, 4 कम 24 आणि 2 26 पुन्हा 2, 4 कम 24 आणि 2 26 पुन्हा 2, 4 1 4 4 2 किती 6 एवढं आलं. देन असं बेसाती 14 हातचा आला 1, बेसाती 14 हातचा आला, बेसकम 12 ने किती 13 1, बेसकम 12 ने किती 13 1, बेग बे बेने किती 3, 8 6 4 10 हातचा आला 1, 6 4 10 हातचा आला 1, 6 4 10 हातचा आला 1, इथं आले 4 आणि मागून 4 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे आले 4. हे झालं कन्वर्ट भाऊ 4.000008 म्हणजेच हे झाले 4 है ना. 4.0 म्हणजे 4 ना, हे काय लक्षात नाही. 4.0 म्हणजे 4. याला सुद्धा असंच, हे तर खूपच सोपं आहे. 36 गुणिले 1 1 1 1 है की नाही. आता इथं हे झाले 6 6 6 6 6, नंतर हे झाले 3 3 3 3 झालं 6 9 9 9 आणि 3. मागून 4 अंकानंतर पॉईंट म्हणजे इथे पॉईंट. सो 3.999 आणि 6 3.99 3.99 इथे ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू नाही, हे खरे हे डायरेक्ट 4च आहे. 3.9 से 99 आले ना, म्हणजे हे झाले 4. 4 आणि 4 8 वर आला होता आपण. याला कन्वर्ट करू. 1428 गुणिले हे आहेत 42 बरोबर. 2 8 16 हात चौला आला 1, 2 2 4 ने किती 5, 2 चूक 8 आणि 2 1 2, 4 8 32, 3 4 2 8 आणि 3 11, 1 4 चूक 16 ने किती 17, 1 4 1 4 ने किती 5 झालं. इथे 6, इथे 7, इथे 9, इथे 9 आणि इथे 5, मागून 2 4 अंकानंतर पॉईंट म्हणजे या ठिकाणी आले 5.9976. आता 5.99 म्हटलं की हे होणार आहे 6. आत्ता काय आन्सर येते. इथे 4 आहे प्लस 4 आहे प्लस 6 आहे. 4 4 प्लस 4 प्लस 6 म्हणजेच 8 अधिक 6 म्हणजे आले 14. 14 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 40चा आन्सर एकदा चेक करतो किती येतं तर 40चा आन्सर फर्स्ट येते. सो 14चा आन्सर येते. येस.